राजकारणाचा ताण दूर ठेवत थेट मातीत उतरले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। 3 दिवसाच्या खास मुक्कामी ते पोहोचले आहेत त्यांच्या मूळ गावी दरेगावात। मात्र या दौऱ्याचे खास आकर्षण ठरतंय सफरचंदाचा फुललेला मळा। होय, तुम्ही ऐकून थक्क व्हाल, काश्मीरमधील थंड प्रदेशात सफरचंद पाहायला मिळतात हे आपल्याला ठाऊकच आहे। पण साताऱ्याच्या दुर्गम डोंगराळ भागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खास मळा आणि त्यात फुललेली लालसर सफरचंद, हे दृश्य पाहून खुद्द शिंदेही भारावले। राजकारणाच्या रणधुमाळीतून काही क्षण निवांत घालवण्यासाठी उपमुख्यमंत्री नेहमीच शेतीकडे वळतात। यंदा त्यांच्या दरेगावातील निवासस्थानालगत असलेल्या शेतात फेरफटका मारत त्यांनी प्रत्येक झाड, प्रत्येक फळ डोळ्याने पाहिले आणि समाधानाच्या हास्याने मन भरून गेलं। राजकारणाचं कर्तृत्व एकीकडे, पण मातीतली माणुसकी जपणारा नेता दुसरीकडे, अशी आहे एकनाथ शिंदेंची खरी ओळख। आणि म्हणूनच त्यांच्या या शेतीप्रेमीला देखील देशभरातून मिळतोय भरघोस प्रतिसाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।